ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षावर ईडीनं कारवाई केली। ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे यांच्या घरावर धाड टाकली आहे। रेती तस्करी प्रकरणात ईडीनं ही कारवाई केलेली आहे। रेती तस्करी प्रकरण 2021 मधलं असल्याची माहिती आहे। सावनेरमध्ये प्रफुल्ल आणि उत्तम कापसे, विनोद गुप्ता, लक्ष्मीकांत सातपुते, दादू कोलते, पाटणसावंगीमध्ये शरद रॉय आणि मनोज गायकवाड आणि खापा येथे अमित राय यांच्यावर ईडीची धाड पडल्याची माहिती समोर येते आहे। रेती तस्करी प्रकरणात ईडीची ही धाड पडलेली आहे। 2021 मधलं हे प्रकरण। नागपूर जिल्ह्यातील सावनेरमधील ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले उत्तम कापसे यांच्या घरावर जे आहे सकाळी ईडीने धाड टाकलेली आहे। आपण बघू शकता की मी त्यांच्या घरासमोरच उभा आहे। या ठिकाणी जर बघितलं असेल तर सकाळपासून जे आहे ते ईडीचे संपूर्ण अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि कारवाई जी आहे ते एका अर्थानं सुरू आहे। नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी असेल, खापा असेल, या ठिकाणी जे आहे ते कारवाई जी आहे केली आहे। एकंदरीत बघितलं असेल तर रेती व्यवसायासोबत जे जुळलेले होते त्यांच्यासोबत त्यांच्या घरावर ही धाड टाकल्याची माहिती आहे ती समोर येत आहे आणि एकूणच जर बघितलं असेल तर 8 ते 10 ठिकाणी हे ईडीने धाड टाकल्याची माहिती समोर येते। आपण बघू शकता उत्तम कापसे जे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या या घरासमोर जर बघितलं असेल तर सीआरपीएफची टीम संपूर्ण तैनात आहे आणि ईडीचे संपूर्ण अधिकारी जे आहेत ते या संपूर्ण ठिकाणी जे आहेत ते चौकशी सुरू आहे। यासोबत जर बघितलं असेल तर उत्तम कापसे जे आहेत ते घरीच असल्याची माहिती आहे ती पुढे येताना दिसत आहे। विशेष म्हणजे रेती व्यवसायापासून जे जुळलेले होते आणि त्या संबंधातली ही धाड असल्याची माहिती आहे ती पुढे येत आहे। खापा असेल, यासोबत पाटणसावंगी असेल, या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे धाड सत्र ईडीने राबवलेले आहे आणि सकाळपासून ही संपूर्ण कारवाई केली जात असल्याचे आपल्याला संपूर्ण दिसत आहे। सध्याच्या घडीला बघू शकता की अधिकारी आहेत या ठिकाणी आहेत, बंदोबस्त या ठिकाणी लागले आणि त्यामुळे संपूर्ण चौकशीमध्ये काय निष्पन्न होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचे असणार आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मौतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।